महाराष्ट्रामध्ये आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। राज्य सरकारच्या शोध मोहिमेमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। 107 पाकिस्तान्यांचा पोलीस अथवा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही अशी स्थिती आहे। राज्यामधल्या 48 शहरात 5023 पाकिस्तानी आढळलेले आहेत। फक्त 51 पाकिस्तान्यांकडेच वैध कागदपत्र ही मिळालेली आहेत। यात नागपूर शहरामध्ये सर्वाधिक 2458 पाकिस्तानी हे आढळून आले, तर ठाण्यामध्ये 1106 पाकिस्तानी नागरिक हे आढळलेले आहेत। त्यामुळे राज्यातल्या 48 शहरात 5023 पाकिस्तानी, ज्याच्यामध्ये ही एक आकडेवारी समोर आल्यानंतर आता तपास यंत्रणा पावलं टाकताना पाहायला मिळतील। 107 पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता आहेत अशी खळबळजनक माहिती आहे। त्यामुळे हे 107 पाकिस्तानी नागरिक नेमके गेले आहेत कुठे, त्यांचा ठाव ठिकाणा काय, ते नेमके कधी भारतामध्ये आले आहेत, महाराष्ट्रामध्ये आले आहेत, हे सगळ्याबद्दल आता उत्तर जी आहेत ती शोधावी लागणार आहेत। पण सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्र आहेत। त्यामुळे ही संख्या पाहता येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं टाकली जात आहेत तपास यंत्रणांकडनं हे पाहणं महत्त्वाचं असेल। नागपूरमध्ये सर्वाधिक 2000च्याहून अधिक पाकिस्तानी आहेत, तर ठाणे शहरात आहेत 1106 पाकिस्तानी नागरिक। मात्र 107 पाकिस्तानी नागरिकांचा पोलीस आणि इतर संस्थांना पत्ताच लागत नाहीये। त्यामुळे हे नेमके गेले आहेत कुठे याबद्दल आता चर्चा आहे। तर ही आकडेवारी काय सांगते नेहमी, राज्यातल्या 48 शहरात 5023 पाकिस्तानी सापडलेले आहेत। फक्त 51 पाकिस्तानी आहेत ज्यांच्याकडे वैध व्हिसा आणि कागदपत्र आहेत। म्हणजे 5023 मधले 51 पाकिस्तानी असे आहेत की ज्यांच्याकडे वैध व्हिसा आणि कागदपत्र आहेत। म्हणजे 4900हून अधिक पाकिस्तानी असे आहेत की ज्यांच्याकडची कागदपत्र आणि व्हिसा यांच्याबद्दल आपल्याला अपडेट यायची आहे। महाराष्ट्रामध्ये आलेले 107 पाकिस्तानी हे बेपत्ता झाले, तर ठाण्यातले 33, नागपूरमधले 25 पाकिस्तानी ज्यांचा पत्ताच नाहीये। रायगडमध्ये आलेले 11 पाकिस्तानी हे कुठे गेले याचंही गूढ कायम आहे। त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे पाकिस्तानी तर आले होते, मात्र ते गेले कुठे हा प्रश्न आता उरतो। नागपुरात 2458 हा पाकिस्तानी नागरिकांचा आकडा समोर येतोय आणि ठाणे शहरात 1106 हा आकडा आता पाकिस्तानी नागरिकांचा पाहायला मिळतोय। त्यामुळे महाराष्ट्रातला एकूण आकडा 5000, ज्याच्यामध्ये ठाणे आणि अन्य ठिकाणी हा आकडा जो आहे तो जास्त बघायला मिळतो। जळगाव शहरात 393, अमरावतीत 117 इतकी पाकिस्तानी नागरिकांची संख्या आहे। नवी मुंबईत 239, तर पिंपरी चिंचवडमध्ये 290 पाकिस्तानी आढळले। 2088 पाकिस्तानी हे मुदत संपूनही बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत अशी माहिती आहे। त्यामुळे हाही एक आकडा चिंताजनक आहे, आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे। 2740 पाकिस्तान्यांना दर वर्षाला नूतनीकरणानंतर वास्तव्याची परवानगी मिळत असते। या सगळ्या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे, तेव्हा त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं आम्ही जाणून घेतलंय, आपण बघूया। महाराष्ट्रामध्ये किती पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यापैकी किती सार्क व्हिसावरती आहेत, किती लॉंग टर्म व्हिसावरती आहेत, किती शॉर्ट टर्म व्हिसावरती आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत। सर, प्रत्येक जिल्हा वाईज अशी आकडेवारी गोळा करण्यात आली आहे का? आली असेल तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती पाकिस्तानी नागरिक आहेत आणि कोणत्या व्हिसावरती किती आहेत? नाही, अजून आपण ही सर्व माहिती कंपाईल करतोय। आज देखील तेच काम चालू आहे, परंतु साधारणतः अंदाज आहे की 5000च्या आसपास हे पाकिस्तानी नागरिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्याच्यामध्ये हे लॉंग टर्म विजाचे जे आहे ते जवळपास आपल्याला साधारणतः 2800च्या आसपास हे लॉंग टर्म विजाचे आहेत आणि त्याच्यामधले काही 8-10 वर्षापासूनचे देखील आहेत। काही मॅरिड आहेत आणि पाकिस्तानी पासपोर्टांनी सरेंडर केलेलं आहे आणि आपल्या इंडियन सिटिझनसाठी अप्लाय केलेलं आहे असे आहेत। आणि काही लॉंग टर्म विजा त्यांना एक्सटेन्शन देखील आपण दिलेलं आहे। बेसिकली सार्क विजा आणि सार्क विजाच्या व्यतिरिक्त काही मेडिकल ग्राउंडवरती आलेले आहेत, काही पर्सनल रिझन्सने आलेले आहेत, काही फिल्मच्या दृष्टीने आलेले आहेत, काही जर्नलिझम, अशा विविध उद्देशाने जे भारतामध्ये दाखल झालेले आहेत। सध्याच्या निर्णयानुसार ह्या सगळ्यांनाच 2 दिवसामध्ये आपण परत पाठवत आहोत। मेडिकल ज्यांचं ग्राउंड आहे त्यांना 2 दिवस आपण एक्स्ट्रा दिलेले आहेत, 29 तारखेपर्यंत त्यांना आपण मुदत दिलेली आहे।
पण साधारणतः मला वाटतं शॉर्ट टर्म जे विजाज घेऊन आलेले आहेत ती संख्या तितकीशी आहे. सध्या तरी इतकी जास्त नाही, पण तो 250-300 आसपास असावी असा अंदाज आहे. अजून आपण ते कंपाईल करतोय, परंतु शॉर्ट टर्म म्हणजे सार्कवरती आलेले आणि परत मेडिकलसाठी आलेले वेगळे. तर असे जे काही आहेत त्यांना आपण 2 ते 4 दिवस, मग 27 आणि 29 असे आपण 2 आपण डेडलाईन त्यांना पण दिलेले आहेत. एक लॉंग टर्म विजा आहे, त्यानंतर दुसरा शॉर्ट टर्म विजा आहे आणि तिसरा आहे तो सार्क विजा आहे. तर सार्क विजावरती 250च्या आसपास आहेत का पाकिस्तानी? त्याहीपेक्षा जास्त असू शकतात. अजून आपण कंपाईल करतोय ती माहिती, परंतु फक्त सार्क विजा नाही, म्हणजे आपण जवळपास आता सार्क विजावरती आलेले, त्यानंतर कॉन्फरन्ससाठी आलेले, मेडिकलसाठी आलेले, ट्रेनिंगसाठी आलेले, हे सगळे परत वेगळे, ते पण शॉर्ट टर्ममध्येच येतात. त्यामुळे त्याची माहिती आपण कंपाईल करतोय आणि म्हणून शॉर्ट टर्मचा आता एक्झॅक्ट आकडा सांगता नाही, परंतु 5,000च्या कम्पेअरमध्ये 2,500, 3,000, 4,000 शॉर्ट आहे असं नाही आहे. त्याच्यामध्ये लॉंग टर्म जास्त आहे. माझ्या अंदाज जवळपास 4,000 हे लॉंग टर्म असावे आणि उर्वरित जे 10,000 उर्वरित जे 1,000 जे आहेत ते अशामध्ये शार्कमध्ये काही डिवायडेड आहेत, काही मग फिल्मच्या दृष्टीने आलेले, काही अन्य कारणांनी जे मेडिकल ग्राउंडसाठी जे आलेले आहेत ते, किंवा स्टुडंट विजावरती जे आलेले आहेत ते, असे काही कॅटेगरीज आहेत. ते सगळे शॉर्ट टर्ममध्ये आपण धरून त्या सगळ्यांना परत पाठवण्याचे निर्देश हे केंद्र सरकारने दिलेले आहेत. हे साधारणपणे 1,000च्या आसपास असू शकतात, असावेत, त्याच्या आसपास असावे. कधीपर्यंत यांनी भारत सोडण्याचे आदेश आहेत? तारीख देऊनच डेडलाईन दिलेले आहेत. ज्यांचं शॉर्ट टर्म विजावरती जे आलेले आहेत त्यांनी 2 दिवसामध्ये परत जायचं आहे, 28 तारखेपर्यंत. 28 तारखेपर्यंत. आणि जे मेडिकल ग्राउंडवरती आलेले आहेत त्यांना 2 दिवस फक्त एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि त्यांना 29 तारखेपर्यंत त्यांनी परत जायचं आहे. तर असं पद्धतीने केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये किती पाकिस्तानी नागरिक आत्ता उपलब्ध आहेत याची आकडेवारी गोळा करण्याचं काम सुरू आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्यासोबत आहेत. मंदार, आता तू गृहराज्यमंत्र्यांशी संवाद साधलास, तर ज्याच्यामध्ये जी आकडेवारी समोर आपल्या आलेली आहे, जी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, अत्यंत धक्कादायक अशी आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये ठाणे शहर असेल किंवा अन्य ठिकाणी 1,000च्याहून अधिक पाकिस्तानी नागरिक आणि मुख्य म्हणजे 107 पाकिस्तानी असे की ज्यांचा पोलीस आणि इतर संस्थांना शोधच लागत नाहीये. मंदार, अश्विन, आपण यामध्ये व्यवस्थित समजून घ्यायला हवं की महाराष्ट्रामध्ये 5,023 पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यापैकी 107 पाकिस्तानी नागरिक अनट्रेस्ड आहेत, म्हणजे त्यांचा ठाव ठिकाणा आपल्या यंत्रणेला लागत नाहीये. इतर जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यापैकी बहुतांश नागरिक म्हणजे 5,000पैकी 4,000 ते 4,500 पाकिस्तानी नागरिक हे लॉंग टर्म विजावरती आहेत, म्हणजे 5 वर्षांसाठी त्यांना विजा मिळालेला आहे आणि त्यानंतर 2-2 वर्ष त्या विजामध्ये एक्सटेन्शन त्यांना मिळालेलं आहे, त्यांना वाढ मिळालेली आहे. असे 4,000 ते 4,500 आहेत 5,000पैकी. मग उरले शॉर्ट टर्म विजा आणि सार्क विजावरती. तर परत ज्यांना पाठवण्याचे आदेश आहेत केंद्र सरकारकडून, त्यामध्ये हे शॉर्ट टर्म विजा आणि सार्क विजावरती आलेले नागरिक आहेत. लॉंग टर्म विजावरती आलेल्या नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रामधून या 5,000पैकी 1,000च्या आसपास पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवायचं आहे, जे सार्क विजावरती आहेत आणि जे शॉर्ट टर्म विजावरती आहेत. मात्र अडचण यामध्ये उपस्थित होती आहे ती 107 नागरिकांची, कारण हे 107 नागरिक आपल्या यंत्रणांना सापडत नाहीयेत. ते भारतात आले खरे, मात्र इथं आल्यानंतर वेळोवेळी त्यांनी आपल्या यंत्रणांना रिपोर्ट करणं अपेक्षित आहे. वेळोवेळी आपल्या यंत्रणांनी, पोलिसांनी बोलवल्यानंतर त्यांच्यासमोर हजर राहणं अपेक्षित आहे, मात्र ते हजर राहत नाहीयेत. आणि आता जेव्हा पहलगाममधला हल्ला झाला आणि आपल्या केंद्र सरकारने निर्णय घेतला की या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवायचं, तेव्हा 107 असे पाकिस्तानी नागरिक आहेत, ज्यामध्ये अधिक मोठी संख्या ही नागपूर शहरामधली आहे. जवळपास 25 नागरिक आहेत पाकिस्तानहून नागपूरला आलेले, पण त्यांचा ठाव ठिकाणा आत्ता लागत नाहीये. वेगवेगळ्या शहरांमधली आकडेवारी वेगवेगळी आहे. हे नागरिक आता शोधणं आणि त्यांना पुन्हा पाकिस्तानला पाठवणं हे आपल्या यंत्रणांसमोरचं काम असणार आहे. 2 दिवसांची मुदत या सगळ्यांना दिलेली आहे, जे शॉर्ट टर्म विजावरती आहेत परत पाठवण्यासाठी पाकिस्तानला. मात्र जे मेडिकल ग्राउंडवरती आलेले आहेत, वैद्यकीय उपचारांसाठी आलेले आहेत, त्यांना आणखी 2 दिवस म्हणजे 30 एप्रिलपर्यंत त्यांना मुदत आहे. मात्र हे 107 जण जे आहेत की जे अनट्रेस्ड आहेत, सापडत नाहीयेत, त्यांना शोधण्याचं एक मोठं काम जे आहे ते आपल्या पोलिसांना, आपल्या यंत्रणेला करावं लागणार आहे. अश्विन. मंदार, आणखी एक यातला आकडा जो आहे त्याच्याकडे मी तुझं लक्ष वेधतो आणि त्याबद्दल देखील तू प्रकाश टाक. पाकिस्तान्यांकडे जे वैध कागदपत्र मिळालेली आहेत त्यांची संख्या देखील सध्याच्या घडीला समोर येते महाराष्ट्रातली, ती फक्त 51 आहे. तर या अनुषंगाने आता कशी नेमकी खबरदारी घेण्यात येईल? मंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे यावर? आपल्या यंत्रणा कशी पावलं टाकतील यावर? कारण 51 कागदपत्र, 51 जणांकडेच फक्त वैध कागदपत्र आहेत.
अश्विन, जेव्हा पाकिस्तानी नागरिक किंवा इतर कोणत्याही देशाचा नागरिक आपल्या देशामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्याकडच्या कागदपत्रांची व्यवस्थितपणे पडताळणी होते. या नागरिकांची देखील झालेली आहे. मात्र इथं आल्यानंतर मुदत जेव्हा यांच्या विजाची संपते तेव्हा यापैकी अनेक पाकिस्तानी नागरिक इथेच भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज करतात, तसं ॲप्लिकेशन करतात आणि त्यांची ही प्रक्रिया सुरू होते भारतीय नागरिकत्व मिळवण्याची. कोणी इथल्याच व्यक्तीशी लग्न केलेलं असतं, मग पुरुष असेल तर इथल्या महिलेशी, महिला असेल तर इथल्या पुरुषाशी. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे त्यामध्ये कागदपत्रांची जी काही पूर्तता आहे तर ते होण्याला वेळ लागतो. मात्र यातले बहुतांश नागरिक जे आहेत ते आपल्या यंत्रणेने पूर्णपणे त्यांची माहिती मिळवून जे आहे ते इथं आलेले आहेत. आणि आपण सांगतो की 107 असे नागरिक आहेत जे अनट्रेस्ड आहेत, त्यांना शोधण्याचं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. खरंय मंदार, आणि जसं तू सांगतोयस अनट्रेस नागरिक तो आपला जास्त चिंता वाढवणारा फिगर आहे मंदार. तर त्या दृष्टीने आता कशी पावलं टाकण्यात येतात, कारण तू जसं म्हणालास की नागपूरमध्ये याची संख्या सगळ्यात जास्त मिळते बघायला. 100च्या वर अनट्रेस्ड आहेत ज्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही, त्यातले 25-30 जवळपास नागपूरमध्येच आहेत. तर त्या दृष्टीने आता कशी खबरदारी घेण्यात येते, पावलं कशी टाकण्यात येतात यंत्रणांकडनं मंदार? अश्विन, यामध्ये एक महत्त्वाचा पैलू आपण आपल्या प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे की हे जे काही नागरिक आहेत की जे 5023 एकूण महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यापैकी अनेक नागरिक हे सिंधी समाजाचे आहेत. म्हणजे फाळणी झाल्यानंतर देखील ते तिथेच राहिले आणि त्यानंतर काही कालावधीनंतर ते भारतामध्ये परतले, महाराष्ट्रामध्ये परतले आणि त्यामुळं त्यांचं नागरिकत्व हे पाकिस्तानी आहे. इथे ते राहत आहेत खरं वर्षानुवर्ष, मात्र त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही, कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते पाकिस्तानहून भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं भारतीय नागरिकत्व त्यांना मिळावं यासाठी प्रक्रिया आपली सुरू आहे. म्हणजे CAचा कायदा आपण जे म्हणतो किंवा इतर ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सुरू आहेत, मात्र त्यांना वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्यांची देखील संख्या मोठी आहे. हे जे 5023 हा आकडा आपल्याला दिसतो आहे त्यामध्ये हे सिंधी समाजाचे जे आहेत की जे सतत त्यांच्या विजाला त्यांना एक्सटेन्शन मिळत आलेलं आहे आणि आपलं सरकार देखील ते देत आहे. कारण ते मंदार, आणखी काही मुद्दे तुझ्याकडे जाणून घ्यायचे आहेत मंदार, पण आपल्या सोबत आहेत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत. त्यांची प्रतिक्रिया घेऊया आणि मग तुझ्याकडे परत येतो मी. अरविंद सावंतजी, आकडेवारी आपल्या समोर आहे. महाराष्ट्रातले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत, त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाहीये. एकूण 5023, त्यातला आकडा हा 107 समोर येतोय. आपली पहिली प्रतिक्रिया. मला आश्चर्य वाटतंय सगळं की ते एवढे राहत होते तर आपलं पोलीस खातं काय करत होतं. आता पाकिस्तानी म्हटलं की पाकिस्तानात हिंदू पण आहेत, पाकिस्तान आहेत. मग त्या 5000 पैकी पुन्हा ह्याचा मधल्या तर CAA मध्ये असं जे हिंदू आहेत त्यांना आम्ही इथं पुनर्वसन करू. तो आकडा आहे. नक्कीच अरविंद सावंत यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, मात्र जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तपास यंत्रणा कशी पावलं टाकतात फार महत्त्वाचं आहे पाहणं. कारण महाराष्ट्रात आलेल्या 107 नागरिकांचा, पाकिस्तानी नागरिकांचा ठाव ठिकाणा लागत नाहीये, पत्ता लागत नाहीये. ते नेमके कुठे गेलेले आहेत या संदर्भात काहीच माहिती सध्या मिळत नाहीये. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस आणि इतर संस्थांना शोधच लागत नाहीये. सध्याचा महाराष्ट्रातला पाकिस्तानींचा आकडा समोर आला 48 शहरातला, तो आहे 5023 आणि ज्याच्यामधल्या 107 नागरिक असे आहेत की जे बेपत्ता आहेत, ज्यांचा कुठलाही पत्ता, कुठलाही ठाव ठिकाणा आपल्याकडे नाही, त्यांचा ट्रेस होत नाहीये. आणि राज्य सरकारच्या शोध मोहिमेत ही माहिती समोर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता तपास यंत्रणा, पोलीस यंत्रणा जी आहे ती पावलं टाकताना बघायला मिळेल. मंदार गोंजारी आपल्या सोबत होते, आपले प्रतिनिधी सविस्तरपणे माहिती द्यायला मंदारचे देखील धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.